इव्हन माध्यमात नाटकामध्ये स्क्रीनचा वापर करणं हे स्क्रीनचा तुम्ही वापर, सुरू हा केलं येस, होतं. ते सुरू केलं. अगदी ह्या सगळ्या गोष्टी त्या संस्कारातून आल्या लहानपणापासूनच्या, आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं ऍप्लिकेशन ऑफ आर्ट हे तिथे होत गेलं. आणि माझी ती खासियत आहे. मोहम्मद रफींची गाणी रेकॉर्ड होताना तिथे ऐकलेली आहेत. आशाताई, लताताई, मुकेशजी, सगळ्यांना भेटलो आपण सी तिथे. रामचंद्र यांचं रेकॉर्डिंग, नौशादजींचं, ज्यात मोहम्मद रफी आणि यांचं जे त्या रेकॉर्डिंगला मी तिथे हजर होतो. आणि हा माझा एक शौक होता, म्हणजे रेकॉर्डिंग्स बघणं. कॉलेज लाईफ मध्ये सुद्धा मी लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर डी बर्मन यांची रेकॉर्डिंग्स. एकच मिनिट. आत्ताची जर ती वेळ असती तर आपण केवढे रील बनवले असते, बापरे, भरपूर. केवढ्या लोकांना अगदी भेटलोय तिथे खूप खूप लोकांना, दूरदर्शनवरती. खूप लोकांना भेटते. ते म्हणाले पु ल देशपांडेंचं नाटक घ्या आणि करा, म्हणजे सेफ. हा, पर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. मग मी जयवंत दळवींकडे गेलो. जयवंत दळवींकडून मला नाटक मिळालं नाही. मग मतकरींकडे गेलो. त्यांच्याकडून मिळालं नाही, म्हणून मग मी टूर 15 दिवस ऍडव्हर्टायझिंग मध्ये आमच्या स्टुडिओतून रजा घेतली आणि 15 दिवसात ते नाटक, स्वतः एकांकिकाची होती, त्या एकांकिकेचं नाटक केलं. नमस्कार मंडळी. आज शुक्रवार. अमृता फिल्मच्या 1on1 मध्ये आज एक अशी व्यक्ती आलेली आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलू. उत्तम व्यक्तिमत्व, रुपेरी केस आणि एक जॅकेट घालून सगळ्या एरियामध्ये म्हणजे चित्रपट असो, नाटक असो, सिरियल असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये लीलया वावरत असते. तर आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज तुम्ही इथे आलाय, आपण गप्पा मारणार आहोत. एक तर सध्या जे काय चाललेलं आहे, चित्रपट क्षेत्र, सिरियल, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तीकडून माझ्या दर्शकांना ऐकायला आवडेल. तर पहिला माझा घिसापिटा प्रश्न असतो, पण पहिलाच तो प्रश्न मी विचारते, हा, तुम्ही या क्षेत्रात कसे आलात? सर्वात प्रथम आधी मला तुमचं अभिनंदन करायचं. प्रश्नाचं उत्तर देतो मी, पण हा पॉडकास्ट तुम्ही सुरू करून 5 वर्ष झाली आणि कन्सिस्टन्सली तुम्ही तो चालू ठेवलेला आहे. आणखी एका गोष्टीचं कौतुक मला आहे की निर्मात्या म्हणून आजकाल एक ट्रेंड आहे की एक सिनेमा निर्माण केला की दुसरा सिनेमा करायला तो माणूस त्या क्षेत्रात शिल्लक राहत नाही, किंवा त्याच्यातला त्याचा इंटरेस्ट संपतो, वाईट अनुभव आलेले असतात किंवा आणखी काय असतं, तो परत निर्मितीकडे उतरत नाही. तुम्ही 4 सिनेमे प्रोड्यूस केलेत, सॉरी, 9 चित्रपट, 9 सिनेमे कन्सिस्टन्सली तुम्ही निर्माण केलेत, आणि पूर्वी नव्हे आजपर्यंत तुमची ती निर्मिती चालू आहे. त्यातल्या नॅशनल अवॉर्ड पर्यंत पण तुम्ही पोहोचलात. तर त्याबद्दल तुमचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण इतकी वर्ष निर्मिती कॉन्स्टंटली करणारे निर्माती किंवा निर्माता फार विरळ झालेले आहेत ना, म्हणून तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आता मी सांगतो तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर, की हे क्षेत्र म्हणजे एक कला क्षेत्र असं मी बघतो. आणि लहानपणापासून मी ज्या विभागात लहानाचा मोठा झालो, तो विभाग मुंबईचा असा नाही आहे की जिथे कला निर्मितीसाठी योग्य, म्हणजे तुम्हाला सांगायला मला काही वाटणार नाही. मुंबईतला कामाठीपुरा या विभागात माझा जन्म झाला. 28 वर्ष मी तिथे लहानाचा मोठा झालो. तिथून लग्न झाल्यानंतर मी तो विभाग सोडला. पण तो कामाठीपुरा हा मुंबईतला मिनी मुंबई आहे. ती सगळ्या पद्धतीचे, सगळ्या जातीचे, धर्माचे लोक तिथे राहत होते. आणि सांस्कृतिक क्षेत्र तिथलं जे होतं ते एक वेगळंच होतं. त्याचे संस्कार माझ्यावर होत गेले आणि आपोआप मी कला निर्मितीकडे ओढला गेलो. मग चित्रकार, लहानपणापासून चित्रकला होती, त्यातून युनियन हायस्कूल सारखी शाळा मिळाली, तिथे भाषेचे संस्कार झाले. त्यानंतर सर जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये मी ॲप्लिकेशन ऑफ आर्ट म्हणजे कमर्शियल आर्ट शिकायला गेलो. आणि तिथून मला लिखाणाची, नाटक प्रत्यक्ष करण्याची, एकांकिका वगैरे करायची संधी मिळाली. आणि मग हळूहळू 1983 मध्ये टूर सारखं नाटक माझ्याकडून झालं आणि 89 मध्ये हमाल धमाल सिनेमा मी प्रोड्यूस केला. ह्या क्षेत्रामध्ये कोणी गॉडफादर नाही. मीच स्वतः संधी दिली मला स्वतःला. स्वतःच मी निर्माता झालो, स्वतःच मी ब्रेक दिला आणि हळूहळू या क्षेत्रामध्ये मला जे पाहिजे ते मी केलं. मला कोणीही इम्पोज केलं नाही की अमुकच कर. असंच जेव्हा कोणी केलं तेव्हा मी तिथे थांबलो नाही.
मला जे पाहिजे ते मी करत करत गेलो आणि आजपर्यंत नाटक, सिनेमा, मालिका, वाद्यवृंद, म्युझिकल शोज, इव्हेंट्स, जेव्हा इव्हेंट्स म्हणत नव्हते त्या काळापासून मी ते एवढे मोठे मोठे शो मी केलेले आहेत. तर हे संगीतामध्ये बरंच मी काम केलं. म्युझिक हा मला परमेश्वराने वरून माझ्यामध्ये भरून पाठवलेला आहे. मी कुठे शास्त्रीय संगीत शिकलो नाही किंवा काही नाही, पण चाबडं असलेलं प्रत्येक वाद्य मी वाजवतो. तबल्यापासून वेस्टर्न रिदमपर्यंत सगळं वाजवतो मी. आणि ते टेबलावर वाजवत वाजत शिकून मी त्याच्यातून ताल वाद्य हे ती सगळी मी परकशन्स शिकत गेलो स्वतः. आणि असं संगीताचं नॉलेज मला मिळत गेलं. हार्मोनियम आणि हे सगळं चाल लावण्यापुरतं मी वाजवतो. तर ती एक परमेश्वरी गिफ्ट आहे. आणि चित्रकला ही परमेश्वरी गिफ्ट आहे. चित्रकलेतून ॲप्लिकेशन ऑफ आर्ट हे माझं एक स्वतःचं प्रिन्सिपल आहे. जिथे जिथे कलेचा वापर कलात्मक दृष्टीने करायचा, तिथे माझ्या शिक्षणाचा उपयोग होतो. मी जे मध्ये जे शिकलो, फाउंडेशन कोर्स तिथे असतो. हो, त्या फाउंडेशन कोर्समध्ये टाकाऊ मधून टिकाऊ, टिकाऊ आणि कलात्मक कलात्मक. निर्मिती, अगदी म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते करा असं ते पहिल्याच वर्षातून शिकत गेल्यामुळे पुढे पुढे नाटकात, सिनेमात अतिशय कलात्मक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीतून कसं दाखवता येईल. त्यामुळे माझे सेट मी जे डिझाईन केले ते चार भिंतीत अडकले नाहीत. जाऊबाई जोरात सारखा सेट म्हणा, टूर सारखा नाटक की जे गाडी गाडी, अप्रतिम होतं. हो, गाडी गाडी म्हणून मुलाची सिम्बॉलिझम करतात, त्याचा नाटकात वापर केला. जाऊबाईमध्ये सेटचा वापर केला. मंगलगाणी दंगलगाणी सारखं इव्हन वाद्य, नाटकामध्ये स्क्रीनचा वापर करणं हे स्क्रीनचा तुम्ही वापर, सुरू हा केलं येस, होतं. ते सुरू केलं. अगदी ह्या सगळ्या गोष्टी त्या संस्कारातून आल्या लहानपणापासूनच्या. आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं ऍप्लिकेशन ऑफ आर्ट हे तिथे होत गेलं. आणि माझी ती खासियत आहे. आता मला एक आठवतंय की मी जेव्हा दूरदर्शनवर न्यूज देण्यासाठी जात होते, तेव्हा तुम्हाला मी तेव्हापासून दूरदर्शनवर पाहिलेलं आहे. हम्म. तर दूरदर्शनचा तुमचा काय संबंध, किंवा तिथे तुम्ही होतात तर त्याचा काय सहभाग होता तुमचा? खूपच इमोशनल प्रश्न आहे. एखाद्याच्या आयुष्यात जितकं कॉलेजला महत्व आहे ना, शाळेला महत्व आहे, शाळेचं शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, तितकंच माझ्या आयुष्यात दूरदर्शन पर्व हे महत्वाचं आहे. कारण जे मधून बाहेर आल्यानंतर वर्षभर फ्रीलान्स काम करत होतो मी. आणि एक दोन ठिकाणी नोकरीचा प्रयत्न केला, पण वरिष्ठांच्या मर्जीत राहणं हे मला शक्य नव्हतं. आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे काम करणं शक्य नव्हतं, कारण आमचं तसं ट्रेनिंगच झालं नाही. शांताराम पवार सारखे आमचे गुरु. त्यामुळे आम्हाला पाहिजे तेच आम्ही करणार. आणि असं करत असताना नेमकं दूरदर्शन मध्ये ग्राफिक सेक्शन मध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करायची एक संधी आली. माझा उद्देश ग्राफिक डिझायनर होण्याचा नव्हता किंवा तिथे चित्रकला दाखवण्याचा नव्हता. माझा उद्देश दूरदर्शनमध्ये चंचू प्रवेश हा होता. त्यानिमित्ताने सगळं टेक्निक जवळून बघायला मिळेल सिनेमाचं. तो काळ सिनेमाचं वर्कशॉप, इन्स्टिट्यूशन, इकडे तिकडे असं नव्हता ना. एवढं मोठं 5 वर्ष शिक्षण झाल्यानंतर परत FTI ला जाणं शक्य नव्हतं. नोकरी पण होईल आणि शिक्षण पण मिळेल, या दोन हेतूने मी दूरदर्शनचं ते ग्राफिक डिझायनर, म्हणजे 15 दिवसांनी ब्रेक मिळायचा तिकडे, तरी सुद्धा मी तिथे जवळजवळ 2.5 वर्ष काढली. ह्याचं कारण ॲटमॉस्फिअर, वातावरण. त्या वातावरणात 2.5 वर्षात मला जे शिकायला मिळालं, त्याच्यामुळे माझा सिनेमाचा एक बेस तयार झाला. टेक्निक आणि सगळ्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्ती तिथे तिथे भेटायच्या. तिथे म्हणजे चहा प्यायला कॅन्टीन मध्ये गेला तर एक्झॅक्टली. त्या एक झाडाखाली छोटस टॉवर, पत्र्याचं, हो, टॉवरच्या खाली कॅन्टीन होतं. गेट. आणि टॉवरच्या खाली मोकळं होतं, पण कॅन्टीन त्या झाडाखाली होतं. आणि तिथे तुम्ही इकडे बघितलं तर भक्ती बर्वे, इकडे बघितलं तर स्मिता पाटील, समोर BP सिंग, दळवी किंवा राजास्वामी म्हणून आमचा ग्रुप होता सिनेमा. विलास वंजारी, विनय आपटे जाऊन येऊन असायचं आमच्यामध्ये. विनायक चासकर, विनायक चासकर तर सुहासिनी बॉस होते मुळगावकर, आमचे. म्हणजे सुहासिनी, कोण तुम्ही नाव घ्या. तर त्या लोकांना म्हणजे विनायक चासकर आणि सुहासिनी मुळगावकरांना माझं वर्क इतकं आवडायचं की त्या मराठीच्या हो, हे होत्या प्रोड्युसर. आणि विजया धुमाळे. विजया धुमाळे आणि विनायक चासकर गजरा वगैरे प्रोड्यूस करायचे, हो, नाटकं वगैरे. प्रतिमा. हा, आणि इंग्लिश सेक्शनला शुक्ला म्हणून होती, हो, ती होती. नंतर मीना वैष्णवी मीना होती. वैष्णवी, नंतर वीरेंद्र शर्मा,
बरोबर. पण ते शुक्ला जी होती ना, तिला माझं वर्क प्रचंड आवडायचं. तिचं इंग्लिश डिपार्टमेंट होतं. त्यामुळे तिला माझ्याकडून ती भरपूर काम करून घ्यायची आणि रिक्वेशन खास माझ्यासाठी पाठवायची ती. तर असं तिकडे मला स्वतःला स्कोप घेत होतो. मूळ उद्देश माझा दूरदर्शनचं कॅमेरा हे टेकिंग किंवा काय टेक्निक ते जवळून मला पाहायला मिळालं आणि मोठमोठ्या लोकांच्या सहवासात तिथे म्हणजे मी मोहम्मद रफींची गाणी रेकॉर्ड होताना तिथे ऐकलेली आहेत. आशाताई, लताबाई मुकेश जी, सी सगळ्यांना भेटलो रामचंद्र आपण सी तिथे. रामचंद्र यांचं रेकॉर्डिंग, नौशादजींचं जे आता मोहम्मद रफी आणि यांचं त्या रेकॉर्डिंगला मी तिथे हजर होतो. आणि हा माझा एक शौक होता म्हणजे रेकॉर्डिंग्स बघणं. कॉलेज लाईफ मध्ये सुद्धा मी लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर डी बर्मन यांची रेकॉर्डिंग्स. एकच मिनिट, आत्ताची जर ती वेळ असती तर आपण केवढे रील बनवले असते, बापरे, भरपूर. केवढ्या लोकांना अगदी भेटलोय तिथे खूप खूप लोकांना दूरदर्शन वरती. खूप लोकांना भेटलं आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन हो केलेलं आहे. म्हणजे हो. पु ल यायचे, वसंत बापटांचं आठवतं मला, रत्नाकर मतकरींचा गजरा साठी ते यायचे. तेव्हा मोठमोठ्या लोकांना तिथे त्या सगळ्या सहवासामध्ये एक एक विद्यापीठ होतं दूरदर्शन आणि तिथे सगळे म्हणजे ज्यांना ह्या क्षेत्रात काही करायचंय अशा लोकांना तिथे बोलून बोलून नोकऱ्या दिल्या जायच्या. आमचा जो ग्रुप होता त्यात बीपी सिंग, विलास वंजारी, हो. नंतर दळवी, राजास्वामी, तिथे चित्रपटांच्या चर्चा खूप व्हायच्या. कारण हे लोक कुठे कुठे मग फेस्टिवलचं आकर्षण सुरू झालं. या सगळ्या गोष्टी दूरदर्शनमध्ये त्याचा पाया रोवला गेला आणि म्हणून मला दूरदर्शन पर्व हे माझ्या आयुष्यात. आणि दूरदर्शनला असतानाच मी तिथे अलवार डाकू नाटकाचं माझं सगळी योजना झाली. म्हणजे ते नाटक लिहिलं, ते बसवलं आणि मी दूरदर्शन सोडलं. आणि दूरदर्शन साधारण किती वर्ष दूरदर्शनवर होता? मी 2.5 वर्ष होतो. 76 ते 78. 78 साली अलवार डाकू नाटक आलं. राज्य नाट्य स्पर्धेत ते खूप गाजलं, पुरस्कार मिळाले आणि आम्ही या मंडळी सादर करूया नावाची आमची हौशी नाट्य संस्था सुरू केली होती. त्यावेळेला बेसिक ऍडव्हर्टायझिंग हे आम्ही तिघांनी मिळून ते जाहिरात संस्था सुरू केली. मी, रघुवीर कुल आणि सुधीर कोसके, या तिघांनी आम्ही ते सुरू केल्यामुळे एक जवळजवळ 8 वर्ष आम्ही तो फ्रीलान्स बिझनेस केला. म्हणजे नोकरी नाही केली कुठे, पण हा. आम्ही. आणि 83 ला टूर आलं. टूर टुरटुरने तर इतिहास घडवलेला आहे. हो. तर आपण थोडं टुरटुरच्या विषयी हो. बोलूया. आणि टुरटुर मधून अनेक लक्ष्मीकांत बेर्डे, हम्म. विजय चव्हाण, किती हिरे निर्माण झालेले आहेत. खूप खूप प्रत्येक जण आज उच्च ह्याच्यावरती पोहोचलेले आहे. तो एक झालाच प्रकार. म्हणजे टूर निर्माण करायची, नाटक निर्माण करायची, व्यवसाय निर्माण करायची मला संधी मिळाली. आणि ती संधी अशी होती की स्क्रिप्ट कोणाचं घ्यायचं. मला ज्यांनी ही संधी दिली किंवा मला माझे मामे सासरे होते ते पी.ओ. कामत म्हणून, तर त्यांनी मला सांगितलं की तू वाय डोंट यू प्रोड्यूस वन प्ले. ते इंग्लिशच जास्त बोलायचे, भारत पेट्रोलियम मध्ये होते. तर त्यावेळेला मी म्हटलं कॅज्युअली प्रश्न असेल आपल्या दिवाळीत भेटत पाया पडायला गेल्यानंतर विचारतात तसं विचारलं. मग मी आपलं त्यांना काहीतरी उत्तरं दिली आणि पुढच्या वर्षी परत त्याने विचारलं की त्याचा विचार केला का तुम्ही. मग म्हटलं हे बहुतेक सिरियस असतील. मग त्याच्यामुळे ते म्हणाले पु ल देशपांडेंचं नाटक घ्या आणि करा म्हणजे सेफ. हा. पु ल पर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं म्हणून मी जयवंत दळवींकडे गेलो. जयवंत दळवींकडून मला नाटक मिळालं नाही, मग मतकरींकडे गेलो, त्यांच्याकडून मिळालं नाही म्हणून मग मी टूर 15 दिवस ऍडव्हर्टायझिंग मध्ये आमच्या स्टुडिओतून रजा घेतली आणि 15 दिवसात ते नाटक, स्वतः एकांकिका जी होती त्या एकांकिकेचं नाटक केलं. आता लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम यांना डोळ्यासमोर ठेवून मी ते त्यातले कॅरेक्टर्स केली आणि भक्ती बर्वे आणि दिलीप प्रभावळकरनं दुसरा व्यक्तिरेखांसाठी समोर ठेवलं, पण ते दोघे अवेलेबल झाले नाही. मग सुधीर जोशी, चित्रा पालेकर, बाकीची जी टीम होती त्यात विजय केंकरे आमच्या बरोबर होता, माझ्याबरोबर या मंडळी सादर करूया. तर त्याने मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक 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 ह्याला शोध त्याला शोध करत, तुझं नाव काय विजय चव्हाण, तुझं नाव काय चेतन दळवी, असं करत ते सगळे एकत्र आले. मग दीपक शिर्केला त्याच्यामध्ये काळा उंच दिप्पाड माणूसाचं कॅरेक्टर आम्ही घेतलं. मला एक गाणारा सुंदर क्लासिकल बेस हवा होता, कारण मंगेश दत्ता हा बुलंद आवाजाचा गायक होता जो पुढे शाहीर साबळ्यांचा जावई झाला. त्याच्याबरोबर एक सॉफ्ट मुलायम आवाज पाहिजे होता. तुम्हाला सतीश पुळेकरच्या नाटकातला एक गोरा गोमटा मुलगा आठवला, तो विजय केंकरेने त्याला बोलावून घेतलं, तो प्रशांत दामले. हो. तर अशी सगळी एक एक ती त्यावेळेला संधी शोधणाऱ्या मुलांची एक टीम
टूर नाटकामध्ये सगळे एकत्र आले आणि त्याचे जवळजवळ 12 वर्ष आम्ही ते प्रयोग केले टूरचे. तुम्ही एक एक हिरे शोधून काढले असं मी अगदी. म्हणेन. Yes. रत्नपारखी आहात तुम्ही. मला असं वाटतं ना, दिग्दर्शक म्हणून आपण शोधतच असतो काही लोक असे, आणि पण ते तुम्ही एक शोधता कसं? म्हणजे आर्टिस्ट निवडताना तुमची काय नजर असते की हा दिसायला छान आहे म्हणून घेताय, की हे ऍक्टिंग छान करेल, टॅलेंट्स. टॅलेंट तुम्ही बघताय, की आता हा माझ्या ओळखीचा आहे बाबा, अमक्याने याला पाठवलंय म्हणून ह्याला घेऊया. तर नाही, काय माझं लागतो माझं त्याचा? बघणं खूप असतं. मी एकांकिका स्पर्धांना जातो. परीक्षक, आता अलीकडे तर परीक्षक म्हणून बोलवतात, पण सिनेमे प्रचंड पाहिलेले आहेत, नाटकं प्रचंड पाहिलेली आहेत. साहित्य संघामध्ये ₹2 तिकीट, शेवटच्या रोचं बाल्कनीतलं असं, म्हणजे काशीनाथ घाणेकर वरून एवढेसे दिसायचे. हम्म. अशी पण नाटकं मी त्या काळात पाहिलेली आहेत. तर ते बघण्यामुळे सतत ना एक नजर तयार होते की ह्याच्यात की टॅलेंट्स आहेत, ह्याचा हा अमुक तमुक. म्हणजे तुम्हाला सांगतो, जाऊबाई जोरातचं कास्टिंग, म्हणजे नाटक लिहायच्या आधी कास्टिंग झालं होतं. माझ्या मनात कॅरेक्टर्स होती. हा. मग तू अमुक एक भूमिकेसाठी तू तयार राहा. अतिशा नाईकला मी सांगितलं, मकरंद अनासपुरे, मंगेश दत्तला 3.5-4 वर्षापूर्वीच सांगितलं, निर्मिती सावंतला 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की असं असं नाटक माझ्या डोक्यात आहे, मी लिहिन तेव्हा तुला घेईन. तर सगळ्यांनी फॉलोअप ठेवला. आणि जेव्हा नाटक लिहायची वेळ आली, तेव्हा मी नेमका 99 साली ते लिहिलं. मी एका ऑपरेशन नंतर घरी बेड रेस्ट होतो, त्यामुळे त्याच्यात ते लिहून काढलं आणि त्यावेळेला मग ह्या सगळ्यांना बोलवून ते केलं. पण डोक्यात ते सगळं होतं की ह्या भूमिकेसाठी हा करेक्ट आहे, ह्या भूमिकेसाठी हा करेक्ट आहे. ते बघितल्यानंतर एक इमॅजिनेशन तयार होते ना डोक्यामध्ये. बरं. आणि मग तीच माणसं मिळाली की ते 100% कास्टिंग होतं. ते झालं अर्ध की काम तिकडेच होतं. अर्ध काम तिकडे आर्टिस्ट कास्टिंग चांगले मध्ये. मिळाले की. श्यामची मम्मी मध्ये बघा ना, निर्मिती बरोबर सतीश तारे होता. तर सतीश तारेचे टॅलेंट्स काय आहेत हे त्याची नाटकं बघून किंवा त्याच्या अगोदरचे हे बघितल्यानंतर लक्षात आलं होतं. पण जेव्हा नवीन असतात ना ही मंडळी, किंवा त्यांना ब्रेकची गरज असते, असे लोक माझ्या आयुष्यात खूप आले की ज्यांना माझ्या बरोबर काम केल्याने एक ब्रेक मिळाला. माझं दिग्दर्शक म्हणून काम झालेलं असतं. मी काय आता ह्याला ब्रेक देऊया, त्याला असं याने काम नाही करत. मला असं वाटतं की अरे या भूमिकेसाठी संदीप पाठकचं उदाहरण तुम्हाला देतो. हम्म. सर आले धावून नाटक बसवत होतो मी, आणि तिथे लक्ष्मीकांत तेव्हा स्टार होता, अगदी सुपरस्टार होता, आणि त्याची रिहर्सल बघायला म्हणून काही तरुण मुलं येऊन बसायची रिहर्सलला, हम्म. आणि ते आवाज नाही करायचे, डिस्टर्ब करायचे नाहीत कोणाला. तर लक्ष्मीकांतचा रिहर्सल चालू असताना पुढे एका रांगेत असे 3-4 मुलं बसली होती, आणि त्यात एक मुलगा दात पुढे, केस कापलेला असा, डोळे, आणि तो लक्ष्मीकांतचे सगळे डायलॉग बोलत होता ऍट द सेम टाइम. मी मध्ये मध्ये बघायचो, हा कोण मुलगा आहे. आणि एक दिवशी रिहर्सल थांबवली आणि त्याला म्हटलं की इकडे अरे सगळे तुम्ही, तू कुठून कुठून आलास, तू कुठून आला, रिहर्सल बघायला आलेले सगळ्यात. हा. तर तो मुलगा घाबरला एकदम, बापरे. तो म्हणला, मी जातो, मी आता परत नाही येणार. हम्म. म्हटलं अरे नाही, घाबरू नकोस, मी तुला त्याच्यासाठी विचारत नाही, तू इथल्या सगळ्यांचे डायलॉग बोलतोयस, तू कुठून आलायस, तू काय आहे. तो म्हणला मी ललित कला केंद्राचा विद्यार्थी आहे, माझं नाव संदीप पाठक. म्हटलं तू मग ह्या नाटकात काम करशील का. तर हो. म्हटलं ते एक कॅरेक्टर जे आहे तो मुलगा रिप्लेसमेंट करत होता, त्याचे डायलॉग बोलवता एखादे, हम्म. ते पण त्याला म्हटलं हे तू स्क्रिप्ट घे आणि वाच. मला स्क्रिप्ट नको, मी तुम्हाला म्हणून दाखवतो. संदीपने ते कॅरेक्टर तिथे करून दाखवलं मला. खरंच गुणी कलाकार आहे. गुणी कलाकार. माझ्या श्यामच्याई चित्रपटात हा, श्यामच्या वडिलांचं काम त्याने अगदी. आणि केलंय. तो आजही त्याने ती जाणीव ठेवलेली आहे हा. की आणि गंमत सांगते तुम्हाला, हम्म. तर तो म्हणायला लागला की त्या सिनेमात सर्व असे विग लावणार. म्हटलं विग लावणारा मला एकही कलाकार नकोय. हो. तो तयार झाला आणि तो म्हणाला शूटिंग जितके दिवस चालू राहणार आहे तितके दिवस मी इथे येऊन राहणार आहे, कारण मला या वातावरणातलाच मी हे समजायला हो. पाहिजे. म्हणून तो 1 ते 1.5 महिना तिथे कोकणात कोकणात राहिला. त्याचं कारण काम तो नसायचं मराठवाड्यातला तरी आहे. तो येऊन राहिला होता तिथे, कारण मला त्या भूमिकेत म्हणजे असं वाटलं पाहिजे की मी इथलाच आहे, कोकणातलाच आहे. म्हणजे इतकी मेहनत त्याने हो, त्याला घेतली होती. करेक्ट. म्हणून ते तुझं त्या भूमिकेसाठी संदीप पाठक हे का मी इमॅजिन नव्हता केला. मला तिथे ते असं सापडलं, ते अरे ह्याच्यामध्ये काहीतरी पॉइंट दिसतोय, ह्याच्यामध्ये एक डिरेक्टर म्हणून माझं काम झालं. हम्म. दिग्दर्शक म्हणून आता पुढे त्याच्या करिअरचा का मी वसा घेतला नव्हता की मग तू असं कर तसं कर. त्यानंतर तो त्याचा, जसं लक्ष्मीकांत आणि विजय कदम
मला लहानपणापासून माहित होतं लक्ष्मीकांत काय काय करू शकतो. माझ्या सगळ्या सिनेमामध्ये लक्ष्मीकांत जो दिसतो तो वेगळा दिसतो त्याच्या कारणात. त्यामुळे त्याच्या कपड्यांपासून त्याच्या हेअरस्टाईल पासून सगळं त्याचे लायकिंग्स मला माहिती होते. त्याने तेच सगळं पुढे सिनेमात आलं. विजय कदमला पण असाच संदीप पाठक सारखाच. खंडोबाचं लगीन जेव्हा आयएनटीने मला बसवायला दिलं तेव्हा रिसर्चसाठी 6 महिने एक स्टील फोटोग्राफर घेऊन आम्ही चाललो होतो. तो स्टील फोटोग्राफर होता विजय कदम. ओ मला माहितीच नाही ऍक्टर आहे. एक दिवशी मी त्याला रिहर्सलला रिप्लेसमेंट उभा केला. अरे तो आला नाही, तू जरा उभा राहा. त्याने इतकं अप्रतिम केलं विजय कदमने. अरे म्हटलं तू चांगलं काम करतोस. तुम्हाला मला परवाच शफात खानच्या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट ऍक्टरचं विनोदी कलाकाराचं बक्षीस मिळालंय. ते आता तुम्ही हा किस्सा सांगताय त्याच्यावर तुम्हाला सांगते, हा इथे उभा माझा मुलगा जो आहे कॅमेरामॅनचं काम करतोय, हा तो पण एक आर्टिस्ट. ये रे पुढे. हा हा आर्टिस्ट आहे हा आणि कला ये ना असा दिसू दे सगळ्यांना. येस हा आर्टिस्ट आहे हा आणि त्याला पण अवॉर्ड वगैरे ऍक्टिंग मध्ये मिळालेला आहे. हो. ते कॅमेरा म्हणून काम करतोय तो. क्या असा बात आहे. दाखव ना. बोल नमस्कार दोन नाही, शब्द. नाही, सर, ठीक आहे. सर, आताच बोललो ना 2024 मध्ये ज्यावेळेस अखिल भारतीय नाट्य परिषदेचं हम्म. 100व वर्ष होतं, हो तिथे त्या- बघ आणि बोल. त्या निमित्तानं एक नाट्यकलेचा जागर नावाची जी हा. एकांकिका स्पर्धा ऑर्गनाईज हा. झाली होती. हम्म. तर त्या स्पर्धेचे सर जज होते. हम्म. त्यांच्या समोर मी आहे. ह्यांनीच मला अभिनयाचं प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. अगदी अगदी मला खूप भारी वाटलं की आज खूप दिवसांतून 2 वर्षांनंतर मी भेटतोय. नक्कीच आपण म्हणून मी कधीतरी मुद्दाम काम करू. सांगितलं तुम्हाला अगदी की म्हणजे मी असे मग अभिनेते तयार होतात. तयार होतात आणि आपल्याकडे पेशन्स असतात ह्या मुलांना, खरं सांगतो. म्हणजे ते आज तो कॅमेरामनचं काम करतोय म्हणजे तो डेफिनेटली त्याच्या गोल पर्यंत फायनली जाणार. मी तुला जेव्हा सरांचे आशीर्वाद नाही मिळालेले. अगदीच खरं सांगतो कारण सगळ्यांना नायक बनायचं असतं, कोणाला कॉस्ट्युम डिझायनर बनायचं नसतं, कोणाला लाईटवाला बनायचं नसतं, सगळ्यांना हिरो बनायचं. पण हे टेक्निकली ही जी मुलं आत्ताची जी पिढी आहे ना हे सगळं घेऊन बरोबर चाललेलं आहे. त्यामुळे एक तरबेज कलावंत आपल्याला रेडीमेड मिळतो दिग्दर्शकाला. तिथे बरंचसं काम होतं. थँक्यू. म्हणजे आणि एक तुला मी सांगून ठेवतो म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्याबरोबर लोकांनी काम केलं ते 3-4 वर्षांनी त्यांना काम करायची संधी मिळाली माझ्याबरोबर. मी संदीप आणि सलील कुलकर्णी संदीप हो. त्यांचं मी ऐकल्यानंतर मी त्यांना फोन केला, अरे एक दिवशी मी तुम्हाला माझ्या सिनेमात संगीतकार म्हणून घेणार. निशाणी डावा अंगठाला त्यांना मी संगीतकार म्हणून बोलवलं आणि गीतकार म्हणून त्यावेळेला. तर ती तुला शुभेच्छा. थँक्यू. तुझ्याकडे बोलण्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे असाच कॉन्फिडन्स बऱ्याच मुलांमध्ये मी पाहिला होता. आणि ती सगळी मुलं पुढे मुंबईमध्ये विजय पाटकरला त्याने हो म्हटल्यानंतर मी ते नाटक लिहिलं. हो. त्यामुळे तो इतका चपकल त्या नाटकामध्ये बसला. अशोक हांडे सुद्धा त्यांनी ते आधी त्याचं पसायदान ते कसायदान नावाने ते कार्यक्रम करायचे, अप्रतिम कार्यक्रम करायचा. त्याने तो मला दाखवला की मी असं असं मी करतोय, तुम्ही एकदा तू बघ माझा कार्यक्रम. त्याने खास प्रायव्हेट शो मला दाखवला. त्याला म्हटलं अरे 1 वर्ष थांब, मी आता जरा दुसरं आपण हे व्यावसायिक रंगभूमीवर आणू. मग ते आम्ही मंगलगाणी दंगलगाणी नावाने तो शो आणला. आजही तो प्रसिद्ध आहे, आजही आहे. मंगल आणि गाणी अशोक हांडे त्या बेसवर आज त्याने पूर्ण डिवोटेड काम त्याचं सगळं चालू आहे. त्या संगीत ह्या विषयावर त्याचा फोकस हल्ला नाही कुठे. हे पण करतो ते पण करतो असं नाही. त्यामुळे तो त्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे त्याचा परफॉर्मन्स त्याचं हे सगळं डेव्हलप होत गेलेलं आहे. तर हे सगळं दिग्दर्शक म्हणून त्यावेळेला माझं काम झालं. मी काय ते परत घेऊन बसत नाही, तर तुम्ही पुढे काय करा वगैरे सांगण्यामध्ये मला इंटरेस्ट नसतो. जसं निर्मिती सावंत जाऊबाई जोरात मध्ये किंवा अशी बरेच, आता ब्रेक के बाद नावाचं माझं जे पुस्तक येते ना त्याच्यामध्ये जवळजवळ या 51 लोकांवर मी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. अच्छा. तर ती सगळी मंडळी आहेत. आताच आपण लक्ष्मीकांत बेर्डेच्या विषयी बोललो, हम्म. पण अनेक जणांना आजही असं वाटतंय की लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे तुमचे बंधू आहेत. हा. तर त्याच्यावर थोडासा प्रकाश टाका. मी ह्या विषयावर अनेक वेळा सांगितलेलं आहे की लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांच्यामध्ये राज कपूर आणि अनिल कपूर यांचं जे नातं आहे तेवढंच आहे. सख्खे नाही आहेत. आम्ही सख्खे भावंड नाही आहोत. नाही, तुम्ही दोघंही एकाच क्षेत्रात आहात, पण मी अनेक तुम्हाला एक एकत्र काम सांगतो, केलंय. आम्ही सख्याच्याही पलीकडे आहोत. सख्खे भावंड जेवढे असतात ना बॉन्डिंग, त्याच्याही पलीकडे आमचं बॉन्डिंग होतं.
ह्याचं कारण दोघांना एकमेकांबद्दल खूप आकर्षण होतं. लक्ष्मीकांतला माझ्या क्रिएटिव्हिटी बद्दल खूप आदर होता. 2 वर्ष माझ्यापेक्षा लहान, आणि मला त्याच्या लक्ष्मीकांत बेर्डे असण्याचा खूप मला कौतुक होतं. कारण तो जातीवंत लक्ष्मीकांत बेर्डे होता, म्हणून दुसरा लक्ष्मीकांत बेर्डे होऊ शकत नाही. ह्याचं कारण त्याच्या ज्या परमेश्वराने त्याला जे बनवून पाठवलेलं आहे ना, ते एकच मॉडेल आहे, दुसरं नाही आहे, मिळणारच नाही किती झालं तरी. तर ते तो लहानपणापासून आकर्षक होता. त्याचं नाव गोट्या होतं लहानपणी. मग गोट्या आला की तुम्ही सगळ्यांनी आपापलं व्यक्तिमत्व विसरून त्याच्या मागेच लागायचं. ते श्रीकृष्ण क्राऊड जसा पुलर, त्याला क्राऊड आपण पुलर क्राऊड होता, तो पुलर. क्राऊड पुलर होता. तेव्हापासून मी त्याला बघतो, आणि शाळेमध्ये आम्ही 2 वर्ष एकमेकांच्या मागे पुढे होतो. त्यामुळे शाळेत 5वीला तो, मी 7वीला, स्नेहसंमेलनामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेचा आयटम तुडुंब गर्दीमध्ये लोक बघायचे. 5वीला असताना बाल कलाकार म्हणून वगैरे काय नाही, हा. पण तो जे करायचा ना ते तुफान हिट असायचं. आणि मग 7वीमध्ये मी काहीतरी ग्रुप शो केलेला असायचा की ज्याच्यामध्ये डिरेक्शन माहिती नव्हतं, पण आमची तशी स्पर्धा होती. आम्ही समाजामध्ये एकत्र काम इतकं केलं की सगळ्यांना सख्ख वाटणं साहजिकच आहे. म्हणजे काय, आपल्याकडे 2 आडनावं सिमिलर असली की लगेच हा तुमचा कोण विचारलं जातं, ही टेंडन्सी आहे. पण मी अनेक वेळा सांगितलं की बरं, त्याच्या घरी मला मुलासारखं मानायचे, माझ्या घरी तो आपलासा त्याला केलं होतं. त्यामुळे घरची रिलेशन तशी होती, म्हणजे सख्यांची असतात त्याच्यापेक्षा जास्ती होती. आडनाव बंधू. आडनाव बंधू. पण आम्ही अनेक वेळा सांगून पण लोकांनी ऐकलं नाही. मग आम्ही शेवटी ठरवलं की आता आपण बोलायचंच नाही या विषयावर. काय आपण ओके, हो आम्ही भाऊ आहोत. कित्येक वेळेला माझी, म्हणजे नंतर तो जेव्हा स्टार झाला तेव्हा माझी पंचायत अशी व्हायची की माझी ओळख, बरं मी एवढं सगळं लेखन दिग्दर्शन सगळं करतो आणि हे यांना ओळखलं की नाही लक्ष्मीकांत बेर्डेचे भाऊ. म्हणजे आता ते ऍक्सेप्ट करायला, मग त्यांना कसं सांगणार नाही, हो "हो, हो मी कोण नाही, मी अमुक अमुक." हे बरं दिसत नाही बाबा, हो मी भाऊ त्याचा, बस. तर ह्या सगळ्या गोष्टी पण सहन कराव्या लागतात त्याच्यामध्ये. नुसतंच आपण त्याचा भाऊ म्हणून मिरवण्यात नको असतं, तेव्हा सुद्धा ते घ्यावं लागतं सगळं. म्हणजे ही ओळख कदाचित खटकेल ना एखाद्याला, तर ते तसं पण होऊ शकतं. तुम्ही या ग्लॅमरच्या क्षेत्रात वावरत असताना हम्म. लक्ष्मीकांत बेर्डे तुमचा भाऊ नाही हे सगळ्यांना आता कळलं असेल, परंतु तुमच्या फॅमिली विषयी सांगा. आजपर्यंत हे कोणालाच काही माहित नाहीये. तुमच्या घरी कसं वातावरण होतं, किंवा याच क्षेत्रातले होते का घरातले सहकार्य, आई वडील म्हणा, भावंड म्हणा, त्यांच्याविषयी सांगा. ऍक्च्युली आमचं ना लक्ष्मीकांतच्या घराण्यात कोणी फिल्मी पूर्वापार नव्हतं. मध्ये नव्हतं ना, आमच्या घरात कोण नव्हतं. लक्ष्मीकांतचा मोठा भाऊ म्हणजे आमचा दादा रवींद्र बेर्डे. आता आमचं खरं म्हणजे लक्ष्मीकांतच्या बहिणी आम्ही सगळे एकत्रच असं खास मैत्री होती आमची. अरुणा हम्म. जी बहीण आहे लक्ष्मीकांतची, तिची माझी खास मैत्री होती. तर आम्ही सगळे एकत्रच असे वाढलो कलेच्या क्षेत्रामध्ये. पण दादा हा पहिला क्लिक झाला. तो रवींद्र बेर्डे रवींद्र बेर्डे. आकाशवाणीवर तो आर्टिस्ट म्हणून क्लिक झाला. हम्म. आणि त्याच्यानंतर मग रवींद्र बरोबर मागून लक्ष्मीकांत साहित्य संघामध्ये, मी जे मध्ये, असं आमचं ते होत गेलं. आमचं जे फॅमिली बिझनेस हा तंबाखूचे व्यापारी, माझे वडील कामाटीपुरा विभागातले. आणि मोठा भाऊ रेसलिंग मध्ये नोकरीला, तो उत्तम हार्मोनियम वाजवायचा. तर अशी आमची ती फॅमिली. मग वहिनी आली, मग बहिणी आल्या, बहिणींचे मिस्टर, असं ते टिपिकल आमचं फॅमिली हे होतं. कलेच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलो तो मीच. बॅकग्राऊंड काही नसताना हळूहळू जे मुळे म्हणा किंवा पण घरून मग आई वडिलांचा सपोर्ट नाही होता तेव्हा, कलेच्या नाही क्षेत्रात? वडील खूप लवकर गेले. पण त्यामुळे माझं अभ्यासात मी कॉन्सन्ट्रेट करावं हे भाऊ आणि भावाचं मेन हे होतं. आणि आम्ही दुर्दैवाने म्हणजे त्यांच्या कामाटीपुरा हा असा विभाग होता की मी कधी कुठच्याही वाईट वळणाला लागू शकलो असतो. तर तो एक दरारा त्याचा होता की नाही, हा तो ऑफिसला येईपर्यंत आपण अभ्यासाला बसलं पाहिजे वगैरे. हा थोडा वसक असल्यामुळे मी चांगल्या ठिकाणी पण मैत्री त्या झाली. कामाठीपुरी एरियाचा काही फरक पडत होता का तुमच्या शिक्षणावरती किंवा? शिक्षणावर फरक नव्हता पडत. उलट फरक कसा पडायचा की अभ्यास करायला आम्हाला बॉम्बे सेंट्रलला जावं लागायचं. शांत एरिया, रेल्वे स्टेशनवर जाऊन मी अभ्यास करायचो, कारण इथे प्रचंड गजबजाट आणि गडबड सगळी, त्यामुळे शांतता नव्हती. आणि घरची आर्थिक परिस्थिती आर्थिक कशी परिस्थिती होती? बरी होती, म्हणजे नॉट. वडिल तर खूप मोठे व्यापारी होते. त्यांच्यानंतर जरा ते सगळं डाऊन झालं. मग परत नंतर सगळं वर आणावं लागलं. पण त्याच्यामुळे कलेच्या क्षेत्राचा विचार फार
करता येत नव्हता. हम्म. पण जेव्हा कॉलेज संपलं, शाळा संपली, तेव्हा मग जे मध्ये जाण्याची जेव्हा पाळी आली तेव्हा कोणी अडवलं नाही, तेव्हा प्रोत्साहनच दिलं, म्हणजे ना आता तिकडे जा. आणि कॉलेजमध्ये मला एका मुलीची जी ओळख झाली 5 वर्ष ज्युनियर, ती पुढे माझी पत्नी झाली अनिता. ती टेक्सटाईलला होती, ती टेक्सटाईल डिझायनर आहे. लव्ह मॅरेज. हा, लव्ह मॅरेज. पण आम्ही 6 वर्षांनी केलं, म्हणजे लव्ह मॅरेज म्हणून आम्ही ते सतत एकत्र लिव्ह इन वगैरे असलं काय नाही. एक छान मॅच्युअर दोस्ती होती, मैत्री होती. आणि ती गोव्याची फॅमिली असल्या कारणाने आणि आम्ही त्यामुळे मला ते सगळं जरा लपवूनच करावं लागलं. कामाठीपुरा हा काय पटकन सांगण्यासारखा विभाग नव्हता ना कोणालाही. हो. आणि ती सगळी गोवा आणि हा सगळ्या असल्यामुळे थोडं एक बर्डन होतं की आपल्याला परवानगी मिळेल की नाही. पण सुदैवाने तिचे आई वडील अत्यंत मॅच्युअर्ड होते आणि त्यांनी ही मुळात कॉन्फिडन्स होता अनिताला की आज मी ह्याला ऍक्सेप्ट केलं. रिलेटिव्ह भावाभिवांचा विरोध डेफिनेटली होताच तो, पण तिला जो कॉन्फिडन्स होता त्या कॉन्फिडन्स समोर कोणाचंच काय चाललं नाही. ती ठाम आजही ती तिच्या सगळ्या विचारांवर पक्की असते. त्यावेळेला पण तिने निक्षून सांगितलं की मध्ये कोणी पडायचं नाही, मला यांच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे, आय पण एम मग हॅपी. त्या पण आर्ट क्षेत्रातच आहेत हा, का? ती की टेक्सटाईल आपल्या डिझायनर आहे, म्हणजे ओ. पुढे म्हणजे तिचा एवढा सहभाग आहे सगळा. म्हणजे आपलं तुम्हाला माहिती आहे हे फील्ड किती अनसर्टन आहे, पण मी त्यावेळेला विचार नाही केला. मला पहिली 15 वर्ष सक्सेसच मिळत गेलं. 75 पासून 90 पर्यंत तिला कुठच्या गोष्टीचं म्हणजे असं लक्ष ठेवणं हे होतं फक्त की आपण काय करतो. म्हणजे तिने 90 साली मला 90 सालापर्यंत मी ना 80-70 नाटकांचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं. ओ. इतका मला म्युझिकसाठी डिमांड होता. दिग्दर्शन चालू होतं, नाटकाचं सिनेमे चालू होतं, सगळं. तिने मला एकदा प्रश्न विचारला की तुझं नक्की करायचंय काय? संगीतावर तू ना शास्त्रीय संगीत शिकला ना काय, तू इन्स्टिंक्टवर काम करतोय. म्हणजे परमेश्वराने तुझा उद्या परमेश्वर रुसला तुझ्यावर तर तू काय करणार? कसं म्युझिक करशील? मला वाटलं बरोबर आहे तुझं, आणि मी थांबवलं. म्हणजे हे जे कधीतरी अडवणं असतं ना आणि प्रोत्साहन देणं, या दोन्ही गोष्टी तिने करेक्ट केल्या. त्यामुळे योग्य वेळ. योग्य. आणि ती फिनले मिल मध्ये नोकरीला होती. लग्नानंतर मी तिला सोडायला लावलं. आम्ही ठरवलं की तू घर बघ, मी बाकीचं बघतो. आणि तिने दोन्ही मुलांची 2 मुलं, 1 मुलगा मुलगी, इतकी तिने व्यवस्थित, म्हणजे तो कितवीला आहे हे विचारायला पण मला वेळ नसायचा. मुलगी झेवियर्सला पाठवायची म्हणजे झेवियर्सलाच पाठवायची. म्हणून तिला तशा पद्धतीने ट्रेनिंग देऊन तिला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर अरे क्या बात आहे, गौतमी सेंट झेवियर्स. आणि तिचा त्या आज मुलीला गौतमीला एवढा फायदा झाला की ती आज तिने 2-3 फिल्म्स केल्या, तिने शॉर्ट फिल्म केल्या, फिल्म डिव्हिजनची वामन केंद्रावर फिल्म केली. आणि आज ती MIT मध्ये पुण्याला ती लेक्चरर म्हणून काम वा. करते. आणि मुलगा काय करतो? मुलगा वाईल्ड फोटोग्राफी करतो, तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतो आणि खूप त्याचा सेन्स जबरदस्त आहे फोटोग्राफीचा. तो ते करत असतो. सारस्वत बँकेत तो होता थोडा एक त्याचा ऍक्सिडेंट, हा शारीरिक थोडंसं हे आलं त्याला सेटबॅक, त्यामुळे त्याने ती जॉब सोडला. आणि आता तो, आणि माझी सून आहे सुदैवाने, तिने सांगितलं की मी त्याची सगळी जबाबदारी घेते, तुम्ही त्याचा जे काय सेटबॅक आहे तो मी रिकव्हर करते. ती आता बार्कलेज मला मध्ये असं वाटतं दर्शकांनाही तुमची कोणालाही माहिती नाहीये. नाही आहे. तुमचा स्वतःचा एवढा प्रकाश आहे की त्याच्यात सगळे इतके वावत जातात. अगदी अगदी. मला वाटतं पहिल्यांदाच त्यांच्या घरगुती गोष्टी आणि सगळ्यांना अमृताजी, कळल्या मला असतील. तुम्हाला हे गोष्ट आवर्जून तुम्ही हा प्रश्न विचारा म्हणून सांगावंसं वाटतं की माझं आयुष्य हे मी माझ्या फॅमिलीवर सोपवून दिलेलं आहे. 29 वर्षापूर्वी माझं ओपन हार्ट सर्जरी झाली. नीतू मांडकेने ती केली. म्हणजे देवदूतानेच हो. माझा हार्ट ओपन करून त्याला शिलाई मारलेली आहे. त्यामुळे पण त्याचा मी जर ऍडव्हान्टेज घ्यायचं ठरवलं तर हे फील्ड ताबडतोब कोणालाही फुकट घालवू शकते. कळलं ना? म्हणजे बरोबर. मी इतकी फ्रस्ट्रेशन येतात, कधी कधी इतकं आलं अपयश लक्षात. हो. मोठ्या प्रमाणात येतं की आपण सहज वाहून जाऊ शकतो. अशा वेळेला माझी फॅमिली माझ्या बाजूला इतकी स्ट्रॉंगली उभी आहे. मला 1.5 कोटीचा लॉस असू दे किंवा 500 रुपयाचं प्रॉफिट असू दे, दे आर हॅपी, दे आर विथ मी. त्यामुळे माझी सून, मुलगी, जावई, मुलगा, माझा नातू आज 12वीला गेला, त्यांना एक आपला कोणतरी हा घरातला एक असा माणूस आहे की जो आपल्या बरोबर आहे याचा त्यांना अभिमान आहे. आणि पत्नीचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा एवढ्यासाठी की ती साधा खोकला आला तरी कॉन्शियस असते, काय झालं काय नाही.
दर 2 बाहेर लक्ष असतं. हे मी त्यांच्यावर सोपवून दिलेलं आहे. कारण मी आजारी उद्या पडलो मोठ्या प्रमाणात तर त्यांनाच बघायचं. हे पथ्य पाणी त्यामुळे ना आज म्हणजे 75 क्रॉस झाल्यावर सुद्धा मला असं वाटतच नाही की मी काहीतरी क्रॉस केलेलं आहे. तर 52 वर्षाचं करिअर हे इतकं इझिली होऊ शकत नाही आणि इतकं फ्रेश मनाने सामोरं जाऊ शकत नाही. याला अजून एक पण कारण तुमच्याकडे बघून वाटतच नाही की 75, तुम्ही तर 57चे वाटताय. हा म्हणजे त्याचं श्रेय हा माझ्या फॅमिलीला आहे. माझी सून, माझी मुलगी, माझी पत्नी. आज मला कुठच्याही गोष्टीला होय म्हणायचं झालं ना, कुठेही जायचं तर मला 3 लोकांचे सँक्शन घ्यावं लागतं. त्या तिघांचं सँक्शन असेल तर मी मुंबईच्या बाहेर पडू शकतो. नाहीतर एकाने जरी नाही म्हटलं तरी मी कन्व्हिन्स नाही करू शकत की बाबा ठीक आहे ते नाही जात. प्रेम आहे त्यांचं. तुम्ही हा म्हणताय ते अगदी बरोबर. अगदी. मलाही आमच्या घरात इतका सगळ्यांचा सपोर्ट आहे की दोन्ही माझ्या सुन्या म्हणजे 2 माझे आधारस्तंभ आहेत. त्याशिवाय होऊच शकत नाही. हो, आणि इतकं एक कॉपरेशन असतं त्यांचं. मी म्हणते आता मी नाही करत, मला नाही 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 तू कर, आम्हाला सगळ्यांना आवडतं, आमचे फ्रेंड सांगतात तू कर. आमच्या त्यामुळे सुनेच्या बाबतीत अनिताचं म्हणणं आहे की ही जर आपली मुलगी असती तर हिला लग्न करून पाठवावं लागलं असतं. ही आपली सून आहे, हे आपलं नशीब आहे. तशा खरी सुना गोष्ट. असायला पाहिजेत लोकांच्या की बाबा त्या मुलीसारख्या आहेत पण आपल्या आहेत त्या. तर हे आता आपलं म्हणजे करिअरला या गोष्टींचा जसं तुम्हाला आता तुमच्या सुनांचा मुलींचा सपोर्ट मिळतो ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि आणखी एक गोष्ट ह्या सगळ्यांना फ्रेश ठेवण्यामध्ये ते म्हणजे अध्यात्म. आमचे आध्यात्मिक गुरु आहेत क्षीरसागर महाराज नगरला. आता त्यांनी देह ठेवलाय पण गेली 25-30 वर्ष मी तिकडे रेग्युलर आम्ही जातो. त्यामुळे आपल्या इंडस्ट्रीमध्ये कुठच्याही इंडस्ट्रीमध्ये जे मनस्ताप असतात, ताण असतात, तणाव असतात, त्याला तुम्ही कुठेतरी छानपैकी सामोरं जाऊ शकता. आपण कोणीतरी आहोत असं जर म्हटलं तर मग आपण कोणीच नाही आहोत. हे अध्यात्म शिकवतं. तुम्ही परमेश्वराचा एक छोटासा अंश आहात, छोटेच राहा, तर तुम्ही आनंदी राहाल. ते आनंदी राहायला अध्यात्म शिकवतं. अध्यात्म म्हणजे कर्मकांड, उपास, तपास काही नाही. लोक घाबरतात उगाच. काही नाही. मी माझी पूजा सकाळची संपली की मग दुसऱ्या 23 तासांनी परत मला देव आठवतो. मी परत ती पूजा करतो. तोपर्यंत काही गोष्टींच्या सेवा आहेत, काही शिकवण आहे. गुरु हा सगळ्यात महत्वाचा आहे माझ्यासाठी. जे आमचे आध्यात्मिक गुरु रामकृष्ण क्षीरसागर महाराज आहेत आणि नाटकातले गुरु दामू केंकरे, ऍडव्हर्टायझिंग मधले शांताराम पवार, सिनेमातले राजदत्त साहेब, गिरीश घाणेकर, मध्ये मी वादक म्हणून आपण काही शास्त्रीय शिकलो नाही तर मी तौफिक कुरेशींच्या मागे लागलो. त्यांनी नको नाही 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 मुझे आपको नहीं सिखाना है, कुछ नहीं सिखाना है. शेवटी त्यांच्या मागे लागून 6 महिन्यानंतर त्यांनी ऍक्सेप्ट केलं मला आणि जवळ 2 ते 3 महिने मी त्यांच्याकडे स्टिक रिदम किंवा झेंबेचं ट्रेनिंग घ्यायला मी गेलो. त्यामुळे ते लक्ष्मीकांत प्यारेलाल माझे संगीतातले गुरु आहेत. त्यांनी मला काही शिकवलं नाही पण मी त्यांच्याकडून भरपूर काय काय शिकून घेतलं. तर हे जे घेणं असतं ना हे त्याच्यासाठी तुम्हाला एक माइंड तुमचं शून्य व्हावं लागतं. तुम्ही जर 2% ने जर कोणाकडे बघायला गेलात तर 98% मिळणं मुश्किल आहे. ते नाही मिळत. तुम्ही कोरी पाटी घेऊन गेलात तर भरपूर शिकायला मिळत. माझे सासरेही शास्त्रीय संगीत शिकवायचे, हा गायक होते ते. तर मला आठवतं आमचं लग्न झालं होतं त्यावेळेला झाकीर हुसेन, तौफिक कुरेशी साधारण एवढे 12-14 इथेच राहायचे वर्षाचे ना असतील. तुमच्या हो जवळपास. हो, तिथे यायचे. अल्लाह खां यायचे. खूप तंबाखू वगैरे खायची असेल. बापरे. आणि माझ्या सासूबाईंना सांगायची की त्यांना भजी खूप आवडायची त्याने केलेली. हम्म. भाभी अब पकोडा बनाव, पकोडा बनाव, आणि चहा. खूप कवय्ये होते हो आणि किती लहान होते दोघंही. तेव्हापासून त्यांना भयंकर. पाहिलेलं मला आहे, त्या बघितलेलं लोकांचं माझी एक इच्छा अपूर्ण राहिली. झाकीर भाईंचे हात हातात घेऊन मला ना मस्तकाला लावायचे होते. ती माझी इच्छा अपूर्ण राहिली. मी कधीतरी संधी मिळाल्याची वाट बघत होतो पण ते नाही झालं. पण मी लक्ष्मीजींबरोबर सहवास झाला माझा. लक्ष्मीकांत आहे. कुडाळकर, प्यारेबाईंबरोबर मी अनेक वेळा बैठका घेतल्या. तिथे मला भरपूर काय काय मिळालं. म्हणजे मी गुरूंशी गप्पा मारणं हे खरं म्हणजे शिष्याच्या योग्यतेचं नसतं पण ते मी ब्रेक करून गेलं.